आपण पाहत आहात सत्यदर्शन न्यूज। हरिनामाच्या गजरामध्ये माऊलीची पालखी पोहोचली दिव्य घाटात। आळंदीतून निघालेल्या आषाढीची माऊलींची पालखी पुण्यातून प्रवास संपल्यानंतर सासवड या ठिकाणी दिव्य घाट लागतो। दिव्य घाटचा प्रवास सुरू होण्यापूर्वी बेलसर फाटा लागते। या ठिकाणी माऊलींची पालखी विसाव्यासाठी थांबत असते। 1 तास विसावा झाल्यानंतर दिव्य घाट चढावयास पालखी निघते। साधारणतः 3 तासाचे अंतर म्हणजेच 8 ते 10 किलोमीटर असणारा तो दिव्य घाट, उंच आणि वळणदार असा पहाडासारखा असणारा दिव्य घाट। वारकरी अत्यंत आनंदाने आणि प्रसन्नतेने चालत असतात। पाय दुखले तरी त्यांना जाणीव होत नाही। अखंड हरिनामाच्या चिंतनामध्ये विठ्ठल विठ्ठल माऊली माऊली करत हरिनामाच्या गजरामध्ये तो दिव्य घाट पार पाडला जातो। आणि दिसू लागते दिव्य अशी पांडुरंगाची मूर्ती। वारकरी भाविक भक्तांचे मन प्रसन्न करून सोडणारा प्रसंग। समोरून पालखी येते। सासवड या ठिकाणी पालखीला विश्रांती असते, म्हणजेच पालखीचा 1 दिवसीय मुक्काम असतो। नंतर पालखी निघते ती जेजुरीकडे। लाखो वारकरी अशा प्रकारे या आनंददायी वातावरणामध्ये चालत असतात। आषाढी वारीचे महात्म्य हे त्यालाच कळते जे की वारी करतात। पंढरीची वारी चुकून ही देहरी असे म्हणणारे बोळे वारकरी भक्त हे अखंड विरोधपणे चालत पंढरीच्या दिशेने प्रवास करत असतात।